अग्निशमन, घनकचरा आणि उद्यान विभागांमध्ये नव्यानं दाखल झालेल्या वाहनांचं महापौर शर्मिला पिंपळकर यांच्या हस्ते लोकार्पण. ठाणे महानगरपालिकेच्या अग्निशमन विभागात आर्क्युलेटिंग वॉटर टॉवर वाहनं, शहरातील रस्ते स्वच्छतेचा दर्जा उंचावण्यासाठी आधुनिक रोड स्वीपर मशीन्स, तसंच उद्यान विभागामध्ये धोकादायक वृक्षांच्या फांद्या छाटण्यासाठी हायड्रोलिक एरियल लिफ्ट ही वाहनं ठाणे महापालिकेत उपलब्ध करण्यात आली आहेत. या सर्व वाहनांचं लोकार्पण महापौर शर्मिला पिंपळकर यांच्या हस्ते आणि सर्वपक्षीय नगरसेवकांच्या उपस्थितीत आज ठाणे महापालिका भवन येथे करण्यात आलं. या नव्या वाहनांमुळे ठाणे शहरातील आपत्कालीन सेवा, रस्त्यांची स्वच्छता आणि पावसाळ्यापूर्वी फांद्या छाटणी ही कामं अधिक जलद गतीने होण्यास मदत होणार असल्याचं महापौरांनी सांगितलं. यावेळी उपमहापौर कृष्णा पाटील, सभागृह नेते हनुमंत जगदाळे, विरोधी पक्षनेते अशरफ शानू पठाण, अतिरिक्त आयुक्त प्रशांत रोडे, उपायुक्त दिनेश तायडे, मधुकर बोडके यांच्यासह इतरही मान्यवर उपस्थित होते. ठाणे अग्निशमन विभागाचे एकूण 12 अग्निशमन केंद्र 24 तास कार्यरत असून कोणत्याही आपत्कालीन परिस्थितीत नागरिकांना त्वरित सेवा देण्याचं काम सातत्यानं केलं जात आहे. ही यंत्रणा अधिक सक्षम व्हावी यासाठी अद्ययावत आणि सुसज्ज फायर वाहनं ताफ्यात समाविष्ट करण्यात आली असल्याचं महापौरांनी यावेळी नमूद केलं. ही वाहने पूर्णपणे स्वयंचलित स्वरूपाची असून प्रत्येक वाहनांमध्ये 4000 लिटर पाण्याची क्षमता आहे. तसंच प्रथमच मल्टी आर्टिक्युलेटिंग वॉटर टॉवर वाहनं देखील ठाणे अग्निशमन दलात दाखल झाली असून 35 मीटर उंचीपर्यंत पोहोचून आग विझवण्याची क्षमता या वाहनांची आहे. ठाणे महानगरपालिका शहरातील रस्ते साफसफाई आधुनिक पद्धतीनं करण्यासाठी एक महत्त्वपूर्ण उपक्रम राबवण्यात येत आहे. या अंतर्गत एकूण 4 मेकॅनिकल रोड स्वीपर मशीन्स मुख्य रस्त्यांच्या साफसफाईसाठी वापरण्यात येणार आहेत. या उपक्रमाचे प्रमुख उद्दिष्ट म्हणजे रस्त्यांची स्वच्छता राखून आरोग्यदायी वातावरण निर्माण करणं, हातानं स्वच्छतेवरील अवलंबित कमी करणं, धूळमुक्त परिसर करणं आणि स्वच्छता अधिक अत्याधुनिक पद्धतीनं करण्यास मदत होणार असल्याचंही महापौरांनी नमूद केले. पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर धोकादायक वृक्षांच्या फांद्या छाटण्याकरिता हायड्रोलिक एरियल लिफ्टची 5 वाहनं दाखल झाली आहेत. बोलेरो पिकअप वाहनावर बसवलेली हायड्रोलिक एअरलिफ्ट लिफ्ट बसवण्यात आली असून दुहेरी स्विंग आर्म यंत्रणा असलेली 10 मीटर कार्यरत उंचीची ही हायड्रोलिक एरियल लिफ्ट आहे. ही लिफ्ट साध्या शिडीपेक्षा अधिक सुरक्षित असून या माध्यमातून धोकादायक अतिउंच वृक्षांच्या फांद्या छाटणीचं काम जलद गतीनं होण्यास मदत होईल. वाहनांचं ठाणेकरांच्या आता सेवेसाठी दाखल झालेले आहेत. आज त्याचं लोकार्पण आपण केलेलं आहे. काय सांगा? सर्वांना माझा नमस्कार. आणि बऱ्याच वर्षापासून खरं तर या ठाणे महानगरपालिकेच्या फायरच्या गाड्या, आपल्या वृक्षतोडीच्या गाड्या आणि वॉटर डिपार्टमेंटच्या गाड्यांसाठी खूप सर्व नगरसेवकांची मागणी होती आणि त्याचनुसार खरं तर आज अग्निशमक दलाच्या फायरच्या आपल्या 3 गाड्या, खरं तर 4 गाड्यांचं आज इथे लोकार्पण सोहळा झालेला आहे. तोडीच्या पण आपल्या एकूण 5 गाड्यांचं आज इथे लोकार्पण सोहळा सर्व नगरसेवक, सर्व अधिकारी आणि सर्व आपले नागरिकांच्या उपस्थितीत खरं तर झाला आहे. आणि मला वाटतं प्रत्येक विभागामध्ये आता चांगल्या पद्धतीने काम केलं जाईल, कारण सर्व नगरसेवकांची ही मागणी होती की एकच गाडी किंवा लिमिटेड ज्या 3-4 गाड्या होत्या त्याच प्रत्येक ठिकाणी पोहोचू शकत नव्हत्या. आणि आता लवकरच वृक्षतोडी आणि कुठेही जर काही आपत्ती आली तर आपल्याकडे या गाड्या उपलब्ध होतील. त्याच प्रकारे मला वाटतं आपत्कालीनची एक गाडी मोठी उपलब्ध झाली आहे, जिची उंची 12 मीटरची म्हणजे 12 मजल्याच्या वरतीपर्यंतच्या ज्या इमारती आहेत तिथपर्यंत पण आग विझवण्यासाठी मला वाटतं निश्चितच त्याचा उपयोग होईल. आणि ठाणे महानगरपालिकेतून असेच चांगले उपक्रम अजूनही आपण राबवण्यात येणार आहेत. धन्यवाद. ठाणे महापालिकेतून सेवानिवृत्त झालेल्या सफाई कर्मचाऱ्यांच्या 31 वारसांना वारसा हक्क आणि मयत कर्मचाऱ्यांच्या 3 वारसांना अनुकंपा तत्वावर सेवेत नियुक्ती देण्याबाबत प्रशासनानं सकारात्मक भूमिका घेतलीय. याबाबत महापौर शर्मिला पिंपळकर यांनी प्रशासनाकडे पाठपुरावा केला होता. ठाणे महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत शिवसेना गटनेते पवन कदम यांनी
ठाणे महापालिकेतून सेवानिवृत्त झालेल्या चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांच्या वारसांना तातडीनं महापालिकेच्या सेवेत सामावून घ्यावे आणि अनुकंपा तत्वावरीलही नियुक्त्या करण्यासंदर्भात मुद्दा उपस्थित केला होता. याबाबत महापौर शर्मिला पिंपळकर यांनी प्रशासनाशी चर्चा करून या नियुक्त्या त्वरित करण्याबाबतच्या सूचना केल्या होत्या. त्यानुसार नुकताच 34 वारसांना वारसा हक्काने आणि 3 वारसांना अनुकंपा तत्वावर असे एकूण 34 वारसांना नियुक्तीपत्र प्रशासनामार्फत देण्यात आली. ठाणे महापालिकेच्या माध्यमातून सेवानिवृत्त होणाऱ्या चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांच्या वारसांना वारसा तत्वानं नोकरी देण्याबाबतची प्रक्रिया गतिमान पद्धतीनं सुरू असून कागदपत्रांची पूर्तता केल्यावर संबंधितांना प्राधान्यानं नियुक्तीपत्र दिलं जाणार असल्याचं आयुक्त सौरभ राव यांनी नमूद केलंय. महापौर शर्मिला पिंपळकर आणि शिवसेनेचे गटनेते पवन कदम यांनी घेतलेल्या पुढाकारामुळे कर्मचारी वर्गात आनंदाचं वातावरण निर्माण झाले. ठाणे महानगरपालिका हद्दीत जनगणना प्रक्रियेस सुरुवात. ठाणे महापालिकेनं आगामी जनगणना प्रक्रियेच्या अनुषंगानं व्यापक तयारी सुरू केली आहे. या अनुषंगानं क्षेत्रीय प्रशिक्षकांचं टप्प्याटप्प्यानं प्रशिक्षण आणि घरगणनेची प्रायोगिक अंमलबजावणीला सुरुवात करण्यात आली असून शहरातील विविध प्रभागांमध्ये नियोजनबद्ध पद्धतीनं ही प्रक्रिया राबवली जात असल्याचं अतिरिक्त आयुक्त प्रशांत रोडे यांनी नमूद केले. या कामासाठी 9 प्रभाग समिती अंतर्गत एकूण 78 फील्ड ट्रेनर्स यांची नियुक्ती करण्यात आली असून त्यापैकी 39 प्रशिक्षकांना पहिल्या सत्रात प्रशिक्षण देण्यात आले. 6 ते 8 एप्रिल रोजी सकाळी 9 ते संध्याकाळी 6 या वेळेत माजिवडा, मानपाडा, उथळसर, लोकमान्य सावरकर नगर आणि वर्तक नगर या प्रभागांमध्ये प्रशिक्षण क्षेत्र पार पडलं. त्यानंतर 9 ते 11 एप्रिल रोजी सकाळी 9 ते संध्याकाळी 6 या वेळेत वागळे, नौपाडा, कोपरी, कळवा, मुंब्रा आणि दिवा या भागातील क्षेत्रीय प्रशिक्षकांना प्रशिक्षण देण्यात येणार आहे. याच पार्श्वभूमीवर आज उथळसर प्रभाग समितीमध्ये प्रायोगिक तत्वावर घरगणना करण्यात आली. या उपक्रमातून प्रत्यक्ष जनगणनेदरम्यान येणाऱ्या अडचणींचा आढावा घेऊन प्रक्रिया अधिक सुलभ आणि परिणामकारक करण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर हे क्षेत्रीय प्रशिक्षक त्यांच्या प्रभागांमध्ये प्रगणक आणि पर्यवेक्षक यांना सविस्तर प्रशिक्षण देणार आहेत. यामुळे जनगणनेची संपूर्ण साखळी सक्षमपणे कार्यरत राहील असा विश्वास व्यक्त करण्यात येत आहे. यंदाच्या जनगणनेत डिजिटल प्रणालीचा वापर करण्यात येणार असून HLO ॲपद्वारे घरगणना केली जाणार आहे. या ॲपमध्ये नागरिकांच्या घरांसंदर्भातील सुमारे एकूण 33 प्रश्नांची नोंद केली जाणार आहे. यामध्ये घराची मालकी, मालकाचं नाव, घराचे प्रकार तसंच घरात उपलब्ध असलेल्या सुविधा जसं की टीव्ही, फ्रीज, लादी, मोबाईल आदींचा समावेश आहे. याशिवाय नागरिकांच्या सोयीसाठी 1 ते 15 मे या कालावधीत स्वयं जनगणना करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. नागरिकांना जनगणना पोर्टलवर लॉग इन करून स्वतःची माहिती भरता येणार आहे. माहिती भरल्यानंतर प्रत्येक नागरिकाला युनिक कोड प्रदान केला जाणार आहे. हा युनिक कोड नागरिक घरी येणाऱ्या प्रगणकाला उपलब्ध करून देतील आणि त्यानुसार त्याची घरगणना पूर्ण होईल. एकूणच ठाणे महापालिकेकडून जनगणना अधिक पारदर्शक, अचूक आणि तंत्रज्ञान आधारित करण्यासाठी ठोस पावलं उचलली जात असून नागरिकांच्या सक्रिय सहभागातून ही मोहीम यशस्वी होईल असा विश्वास ठाणे महापालिकेच्या जनगणना विभागाचे सहाय्यक आयुक्त तथा नोडल अधिकारी सचिन बोरसे यांनी व्यक्त केलाय. नवीन मतदार यादींमध्ये बदल होणार आहे. काही नावं जी आहेत ती दुबार आहेत, ही सुद्धा हटणार आहेत. SIR ची मोठी मोहीम जी आहे ती सरकारच्या माध्यमातून राबवली जाते. आपण देखील नगरसेवकांची बैठक घेतली होती. बैठकीमध्ये नेमकं काय सांगण्यात आलेलं आहे? भारत निवडणूक आयोग याच्या माध्यमातून स्पेशल इंटेन्सिव्ह रिव्हिजन म्हणजे SIR ची जी कारवाई आहे ती 2002च्या मतदार यादीच्या आधारावरती आता करण्यात येत आहे. 2002 पर्यंत 8 वेळा SIR झाला होता आणि हा 9वा SIR सध्या आपण इलेक्शन कमिशनने हातात घेतलेला आहे. काही राज्यांमध्ये SIR ची कारवाई झाली आहे. त्याच पद्धतीने येत्या काळामध्ये इलेक्शन कमिशन जसं अनाऊन्स करेल त्यानुसार महाराष्ट्रामध्ये देखील SIR हा पूर्णपणे चालू होईल. त्याच्या अगोदर जी पूर्वतयारी लागते जी मॅपिंग, तर ती सध्या मॅपिंग सुरू आहे, ज्यामध्ये 2002चे मतदार त्याच पद्धतीनं जे 2002 नंतर जरी मतदार झाले असतील परंतु त्यांचे आई वडील
आजी आजोबा यांच्यापैकी कोणाची एकाशी मॅप करून आता आपण मॅपिंगची एक्सरसाइज त्यामध्ये करतोय आणि ही मॅपिंगच्या अनुषंगाने आपल्या शहरी भागामध्ये बरीचशी मतदारांची संख्या वाढलेली आहे. 2002 मध्ये ठाणे जिल्ह्यामध्ये आताचा जर पालघर जिल्हा वजा केला तर जो आताचा ठाणे जिल्हा आपला आहे तर त्याच्यामध्ये 39 लाख मतदार होते आणि आज रोजी या 39 लाख मतदारांमध्ये वाढ होऊन साधारणतः 75 ते 76 लक्षापर्यंत हे मतदार आपल्याकडे ठाणे जिल्ह्यामध्ये होत आहेत. तर ही वाढ बघता आणि शहरी भाग बघता SIRचं काम चांगल्या पद्धतीनं व्हावं यासाठी सर्व पक्षीय नगरसेवक नगरसेविका इथे आज उपस्थित होते. सन्माननीय महापौर उपमहापौर त्याच पद्धतीने सर्व पदाधिकारी महापालिकेचे इथे आज बैठकीला उपस्थित होते. सर्व महापालिकेचे अधिकारी जे सहाय्यक मतदार नोंदणी अधिकारी म्हणून काम करतायत, मतदार नोंदणी अधिकारी काही BLO सुपरवायझर BLO यांनाही इथं आज बोलवण्यात आलं होतं. त्या अनुषंगाने एक चांगल्या प्रकारचं चर्चासत्र इथे झालं ज्यामध्ये सर्व नगरसेवक नगरसेविका यांना माहिती देण्यात आली. त्याच पद्धतीने काही प्रश्न असतील शंका असतील तर त्या पद्धतीने त्याची उत्तरं देण्यात आली. ज्या प्रशासनाला अपेक्षा आहेत त्या देखील त्यांना सांगण्यात आल्या, ज्यामध्ये BLA's अपॉइंटमेंट म्हणजे बूथ लेवल एजंट जे असतात पॉलिटिकल पार्टीचे ते सर्व पक्षांनी नेमावे जेणेकरून BLOना देखील याच्यामध्ये सहकार्य होईल. घरोघरी जाताना हाऊस टू हाऊस सर्वे करताना तिथे फॅमिलीज असतील तर ते देखील BLO जर नवीन अपॉइंटेड असतील किंवा काही जणांना तिथल्या एरियाचा अनुभव नसेल तर त्यांना देखील त्याच्यामध्ये चांगल्या पद्धतीचं सहकार्य होईल. त्या अनुषंगाने त्या जिल्हाधिकारी म्हणून मी इथे सर्वांना आवाहन केलं की आपण BLAची अपॉइंटमेंट करावी. खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे ॲक्शन मोडवर, पदाधिकारी आणि लोकप्रतिनिधींच्या मॅरेथॉन बैठका सुरू. ठाणे लोकसभा संपर्क प्रमुख पदी निवड झाल्यानंतर खासदार श्रीकांत शिंदे यांनी संघटना मजबूत करण्यासाठी ॲक्शन मोड घेत पदाधिकारी आणि लोकप्रतिनिधींच्या मॅरेथॉन बैठकीचं आयोजन सुरू केले. या बैठकीत SIR संदर्भात कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करण्यात आलं असून संघटना वाढीसाठी कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांनी ताकद वाढवावी यासाठी विचारमंथन केलं आहे. या बैठकीसाठी खासदार श्रीकांत शिंदे, खासदार नरेश म्हस्के, महापौर शर्मिला पिंपळकर, माजी आमदार रवींद्र फाटक, ठाणे जिल्हा महिला आघाडी प्रमुख मीनाक्षी शिंदे तसंच युवासेनेचे कार्याध्यक्ष पूर्वेश सरनाईकही उपस्थित होते. बैठकीनंतर माध्यमांशी बोलताना खासदार श्रीकांत शिंदे यांनी शिवसेनेचे मुख्य नेते आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आदेशानुसार राज्यभर संपर्क प्रमुखांचा दौरा सुरू असून नव्यानं जबाबदारी मिळालेल्या पदाधिकाऱ्यांच्या आढावा बैठका घेतल्या जात असल्याचं सांगितलं. मुंबईमध्ये 2 दिवस बैठका पार पडल्या असून आज भिवंडी, कल्याण आणि ठाणे या 3 लोकसभा क्षेत्रांमध्ये बैठका आयोजित करण्यात आल्या आहेत. या बैठकीच्या माध्यमातून पक्ष संघटना अधिक मजबूत करण्यावर भर देण्यात येत आहे. तसंच आगामी SIR प्रक्रियेतही कोणत्याही मतदाराचं नाव कट होऊ नये किंवा मतदार वंचित राहू नयेत यासाठी BLA नेमणुकीबाबतही मार्गदर्शन करण्यात येत असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. उद्याही मुंबईत 2 लोकसभा आढावा बैठका घेण्यात येणार असून त्यानंतर पुणे, मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रातही अशा बैठका सुरू राहणार असल्याची त्यांनी माहिती दिली. दरम्यान शिवसेनेत मोठे बदल होणार असल्याच्या चर्चांबाबत विचारलं असता अशा कोणत्याही बातम्या आमच्याकडे नसल्याचं सांगत खासदार श्रीकांत शिंदे यांनी या चर्चांना दुजोरा दिला नाही. सर, आज दिवसभर शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांच्या मॅरेथॉन बैठका ज्या आहेत त्या ठाणे लोकसभा असेल, कल्याण लोकसभा असेल या ठिकाणी सुरू आहेत. नेमकं काय मार्गदर्शन शिवसैनिकांना करण्यात येत आहे? SIR देखील आता लागू होणार आहे, या संदर्भात देखील कार्यकर्त्यांना मार्गदर्शन जे आहे ते सुरू आहे. शिवसेनेचे मुख्य नेते उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांच्या आदेशाने सगळीकडे संपर्क प्रमुखांचा दौरा जो आहे तो सुरू आहे. नव्याने सगळ्यांना संपर्क प्रमुखाची जबाबदारी मिळालेली आहे. 2 दिवस जे आहे मुंबईमध्ये बैठका झाल्या. आज भिवंडी, कल्याण आणि आता ठाणे या 3 लोकसभेच्या बैठका पार पडत आहेत आणि या सगळ्या बैठकीच्या माध्यमाने पक्ष संघटना कशी अजून मजबूत होईल आणि त्याचबरोबर आता जे SIR होणार आहे त्याच्यासाठी सर्व मतदार जे आहेत
त्या मतदारांची नावं जी आहेत ती कट होता कामा नये, मतदार आपल्या मतदानापासून वंचित राहता कामा नये याच्यासाठी BLA नेमणं असेल, त्याचबरोबर पक्ष संघटना अजून मजबूत करणं असेल, या सगळ्यांचं आढावा बैठक जी आहे ती सुरू आहे. उद्या देखील मुंबईमध्ये 2 लोकसभाचा आढावा बैठक आम्ही घेणार आहोत. त्याच्यानंतर पुन्हा मराठवाडा असेल, पश्चिम महाराष्ट्र असेल, या ठिकाणी देखील आढावा बैठक जी आहे सुरू राहते. सर, शिवसेनेमध्ये भाकरी फिरणार अशी चर्चा आहे, कारण उपमुख्यमंत्र्यांनी सर्व मंत्र्यांची कामाची यादी मागवण्यात आलेली आहे. काही मंत्र्यांचा पत्ता कट होणार आहे अशी माहिती. तुम्हीच ते न्यूज करता, आमच्याकडून असं न्यूज नाही. ठाणेकर नागरिकांची पाण्याची समस्या सुटावी याकरिता आपण 2002 मध्ये मंजूर करून आणलेलं शाई धरण टक्केवारीच्या वादात सापडले असा दावा राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे नेते आणि कळवा मुंब्रा विधानसभेचे आमदार डॉक्टर जितेंद्र आव्हाड यांनी ठाण्यात पत्रकारांशी बोलताना केला आहे. काल आमदार जितेंद्र आव्हाड हे ठाणे महापालिकेत आले होते. यावेळी ठाणे महापालिकेतील पत्रकार कक्षात त्यांनी पत्रकारांशी औपचारिक संवाद साधला. त्यावेळी त्यांनी हा दावा केला. यावेळी त्यांच्यासोबत ठाणे महापालिकेतील राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे गटनेते अभिजित पवार, ठाणे शहर जिल्हा अध्यक्ष मनोज प्रधान, ज्येष्ठ नगरसेवक सुधीर भगत आदीही उपस्थित होते. आज ठाणे शहरातील मेट्रोचं काम अत्यंत संथ गतीनं सुरू आहे. रस्त्यावर खड्डे पडलेत, वाहतूक कोंडीनं ठाणेकर त्रस्त झालेत. पुढच्या काळात लवकरच मेट्रो सेवा सुरू होईल असं वाटत नाही, असा दावा देखील आव्हाड यांनी यावेळी केला. मुळात मेट्रोची ट्रायल घेताना ज्या दोरीनं मेट्रो खेचली होती ती दोरी शोधायला आपण सांगितलीये, असा मिस्किल टोलाही आमदार जितेंद्र आव्हाड यांनी लगावला. ठाणे शहरात सुरू असलेल्या वृक्षतोडीबाबत बोलताना आव्हाड यांनी या वृक्षतोडीवर ठाणेकर नागरिक काहीच बोलत नाहीत. एकेकाळी येऊरच्या जंगलात 42 बिबटे होते, आता ती संख्या 120 वर आलीये. येत्या काही वर्षात ठाण्यात झाडे नसतील अशी परिस्थिती येणार आहे, असा दावा देखील त्यांनी केलाय. ठाणे महापालिकेच्या निवडणुका झाल्यानंतरही स्थायी समिती, परिवहन समितीसह इतर विशेष समित्या अद्याप रखडल्यात. याबाबत आव्हाड यांना विचारलं असता हे सर्व सत्ताधारी पक्षाच्या हातात असून त्यांच्या मनात येईल तेव्हा ते नियुक्त्या करतील. ठाणेकरांनी त्यांना पाशवी बहुमत दिलं आहे, ते करतील असा टोलाही त्यांनी लगावला. 2002 साली राज्य शासनाशी भांडून मुंबई महापालिकेला मंजूर झालेलं शाई धरण आपण ठाणे महापालिकेसाठी आणलं होतं, परंतु टक्केवारीच्या नादात ते धरण रखडलं, असा दावा देखील आमदार जितेंद्र आव्हाड यांनी केला. पुढील काळात पाण्याची मोठी समस्या ठाण्यात निर्माण होईल. मुबलक पाणी उपलब्ध न झाल्यानं ठाणेकरांची वाईट अवस्था होईल, असा दावा देखील आव्हाड यांनी केलाय. आपण येतात तर त्या दिवशी व्यवहार कोणाचे झाले, कोणाच्या अकाउंटवरनं कुठनं पैसे गेले, हे सगळं येईलच समोर. हे काय लपून राहणाऱ्यातल्या गोष्टी नाहीत, त्या समोर येणारच आहे. 2002 साली तुम्ही आणलेलं धरण, पण काय असं राजकारण झालं की ते तुम्हाला धरण हे करवायला? माझ्याकडे काय 2002 पुन्हा एकदा धरणासाठी कसं आपण पाठपुरावा करणार त्यांना आता काही करून काही फायदा नाहीये. या शासनाकडनं कुठलीही अपेक्षा करणं मी सोडून दिलं. स्थानिकांचा विरोध कसं आहे की प्रत्येक धरणाला स्थानिकांचा विरोध असतो. प्रत्येक धरणाला कोयनेला विरोध होता, कोयन्यासारख्या मोठ्या धरणाला देखील, पण तेव्हाचे नेते होते ते गावागावात जाऊन बसवायचे, लोकांना समजवायचे, आणि त्याच्यातनं निघालं. जायकवाडीला विरोध होता. म्हणजे जी धरणं झाली त्या काय धरणाला लोकांनी स्वागत नाही केलं, या धरण बांधा. लोकांना विरोध असतोच, कारण का ते विस्थापित होणार असतात, त्यांच्या जमिनी जाणार असतात, त्यांना पर्याय द्यावा लागतो. आणि हे इन्फ्रास्ट्रक्चर जे प्रोजेक्ट्स आहेत, धरणं फार महत्वाचे आहेत.